ते शांतनू आणि नॉन स्ट्रायको अमय. पहिली ओव्हर घेऊन येत असताना रॉकी मॅच स्टार्ट करावे. स्ट्राईक येत असताना शांतनू पहिली बॉल घेऊन वाईट बॉल. अंपायर अमय. तेच तर बोललो. झेल ड्रॉप झालेला आहे. बघूया रनचा चान्स होता. डॉट बॉल. गचाचे क्षेत्रक्षण नितीन याची. चांगली बॉलिंग रॉकी याची कमबॅक करत असताना. बघूया पुढील चेंडू घेऊन चांगला यॉर्कर लेंथ डॉट बॉल. चांगली बॉलिंग टाकत असताना रॉकी. दोन चेंडू संपताना धाव झाले ते एक धाव. पुढील चेंडू टाकला चेंडू शॉर्ट बॉल पुल केला शॉर्ट आर्म जॅक. बघूया 6 धावासाठी मॅक्सिमम. शांतनू यांचा कडक फटका. टोटल स्कोर झाला 7 धावा 3 चेंडू समाप्तीनंतर. बघूया रॉकी कमबॅक करतोय का. थोडासा कान बंद देत असणार विपुल. बघूया रॉकी आता कशी बॉलिंग करतोय. कमबॅक कसा करतोय. चौथा चेंडू घेऊन रॉकी शांतूसाठी. टाकल्या चेंडू परत स्विंग केलेला आहे. घच्या असा क्षेत्रक्षण एक धाव क्विक सिंगल झालेली आहे. 4 चेंडू संपताना धावा झाल्या ते 8 धावा. चांगली सुरुवात आयुर्वेद संघाची. आता प्रथमच स्ट्राईक येत असताना अमय. बघूया कशी बॅटिंग करतोय. रॉकीचा पुढील चेंडू स्विंग अँड मिस. अच्छा आउट. क्लीन बोल्ड करत असताना चांगली बॉलिंग कमबॅक करत असताना रॉकी आपल्या संघासाठी 1 बाद 8 धावा. नवीन बॅट्समन बॅटिंग करत असताना अनिल. आपले ओव्हरमधला लास्ट चेंडू घेऊन रॉकी सामना करेल ते अनिल. बघूया नवीन बॅट्समॅन काय करतो आपण संघासाठी. लास्ट बॉल घेऊन रॉकी अनिलसाठी. टाकल्या चेंडू चांगला यॉर्कर क्विक सिंगल घेतलेली आहे. बघूया एक ओव्हरच्या सावधान धावा झाल्या ते 9 धावा. चांगली बॉलिंग रॉकी याची. एक विकेट भेटत असताना त्यांना. बघूया न्यू बॉलर कोण येत असेल 30+B नेहरूसाठी. चांगली सुरुवात नेहरू 30+B संघाची.
न्यू बॉलिंग, न्यू बॉलर सेकंडवर घेत असताना कोण, संदीप. आता स्ट्राईकवर आहेत ते अनिल. एक चेंडू एक धाव करून बॅटिंग क्रीजवर थांबलेले आहेत. थोडा फास्ट केला, टाइम झाले खूप. संदीप आपले ओव्हरमधला पहिला बॉल घेऊन अनिलसाठी. बघूया टाकल्या चेंडू चांगला कट केला आहे. घोषंकित क्षेत्रामध्ये एकच धाव. फुल स्कोर झाला ते 10 धावा. चांगली बॉलिंग निरुल 31 बी संघाची. बघूया सेकंड बॉलवर काय होतोय. पुढचा चेंडू टाकल्या चेंडू सोडून दिलाय बॅट्समननी वाईट बॉलसाठी. धावा झाले ते 11. बघूया सेकंड चेंडू घेऊन संदीपचा टाकलेला आपटलेला चांगला कट केलेला आहे. बघूया चांगला 4 धावांसाठी कडक स्क्वेअर कट मारत असताना अनिल. चांगली बॅटिंग. फुल स्कोर झाला ते 15 धावा. 15 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग आयर्लंड संघाची कमबॅक करत असताना. बघूया आता संदीप पुढच्या बॉलमध्ये काय करतोय. थोडी फील्डमध्ये ॲडजस्टमेंट करत असताना. आपल्या षटकाचा तिसरा घेऊन चेंडा घेऊन संदीप अनिलसाठी. टाकल्या चेंडू चांगला स्विंग करून दिलाय. बघूया खाली शत 4 धावांसाठी चांगला बॅक टू बॅक चौक. फुल स्कोर झाला तर 19. चांगली बॅटिंग अनिल याची. बॅक टू बॅक 2 चौका मारत असताना. तीन बॉलच्या समाप्तीनंतर बघूया आता थोडा कान मंथन देत असताना नेहरू संघाचे कर्णधार. पुढील चेंडू संदीप याचा अनिलसाठी. टाकल्या चेंडू सोडून दिलाय बॅट्समनने. बघूया अंपायरचा काय डिसिजन असेल. वाईट बॉल. फुल स्कोर झाला ते 20 धावा. आता धावांना आकार देत असताना बघूया कितपत मजल मारते आयर्लंड संघ. पुढील चेंडू चांगला स्विंग अँड मिस. चांगला लेग कट. 4 चेंडू समाप्त 10 ते 20. पुढील चेंडू संदीप याचा अनिलसाठी. टाकल्या चेंडू चांगला परत स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक 2 डॉट. 2 चौकाच्या नंतर 2 बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगली बॉलिंग टाकत असताना संदीप. चांगला कमबॅक करत असताना. बघूया अनिल आता काय करतोय. शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल. बघूया टाकल्या चेंडू परत सोडून दिलेला आहे पण आता वाईट बॉल. फुल स्कोर झाला तर 21. खूप लांबला हा षटक. 8 बॉल झालेत. बघूया लास्ट चेंडू असेल. पुढील चेंडू चांगला कट केला परत कट केला स्क्वेअर कट चांगला पण आता शतक्षण पण गच्छ चांगली फिल्डिंग. 2 धावा थांबवल्यात. बघूया रॉंग एंड. 2 धावा. चांगली चांगली फिल्डिंग फिल्डरची. 2 धावा वाचवत असताना आपल्या संघासाठी. फुल स्कोर झाले ते 23. 1 बाद 23. चांगली बॅटिंग आयर्लंड संघाची. वैभव
न्यू बॉलर थर्ड ओव्हर घेत असताना वैभव. काय झालं आता स्ट्राईक वाय ते कोण शांतनू ना. शांतनू ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगला सिक्स मारला होता. बघूया आता काय करतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग कशी करतोय. टीमचा धावा झाला ते 23 धावा. वैभव आपल्या षटकातला पहिला गेंद घेऊन टाकला चेंडू. चांगला ऑफ ब्रेक होता पण त्याला तेवढाच लांब नेलेला आहे. आज 6 धावांसाठी चांगली बॅटिंग. चांगली बॅटिंग शांतनूची. 2 षटकार मारले ताई आपल्या खेळीमध्ये. फुल स्कोर आयोजक संघाचा 29 धावा. चांगली बॅटिंग. 2 धावांची पेनल्टी असतात तरी त्यांनी चांगली बॅटिंग करतात. बघूया किती रन करतात ते. वैभव आता राईट आर्म ओव्हर द विकेट. बघूया साईड चेंज केलेली आहे. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू वैभवाचा शांतूसाठी. परत चांगला बॉल स्विंग अँड मिस. आता जर डॉट बॉल. चांगली बॉलिंग वैभवाची. पुढील चेंडू वैभवाचा. परत फुल टॉस स्विंग केलेला बघूया 6 धावांसाठी. कडक बॅटिंग शांतनूची. तिसरा षटकार असेल त्यांच्या खेळीमधला. धावा झाले ते 35. खूप चांगली बॅटिंग करत असताना शांतनू. ते केव्हा बॉल आणि 3 डोकं ते दोघं ते काय चाललंय. तो काय तो गाड्या बॉल गेले का जा ना काय बस जा ना पुढची वा. मला काय चाललंय मी काय पाठवतो तो पोऱ्या छोटू त्या आया बहिण त्याला बोलत आहे खुर्ची घेऊन बस. चांगली बॅटल बॉलर आणि बॅट्समनची. बघूया वैभवचा पुढचा चेंडू. पार चांगला कडक एक्स्ट्रा कव्हर उडवलेला आहे. क्लासिकल. खूप खतरनाक बॅटिंग शांतनूची. आजच्या दिवसातला सगळ्यात चांगला फटका होता हा. फुल स्कोर झाला ते 41. चांगली बॅटिंग आयोजक संघाची. 2 चेंडू शेष असतील. मॅच बॉल आले अंपायर. चांगली बॅटिंग वैभव यांचा समाचार घेत असताना शांतनू. शांतनूच्या खेळीमध्ये 4 षटकार मारल्यात त्याही. चांगली बॅटिंग करत असताना. बघूया वैभव कमबॅक करतोय का. 3 षटकार तर आलेल्या त्या ओव्हरमध्ये. अजूनही 2 चेंडू शेष असतील ओव्हरमधले. पुढील चेंडू वैभवचा. परत चांगला सिंगल टाळले. बघूया दुसरा प्रयत्न करतात का. डिक्लेअर शतक नाही. सिंगल सिंगल. फुल स्कोर झाला 42. अजून एक चेंडू शेष असणार. बघूया तिसऱ्या ओव्हर मधला हा लास्ट बॉल असेल. अजून एक ओव्हर बाकी आहे. बघूया अजून किती रन करतात आयदो संघ. वैभवचा पुढचा चेंडू खोदवर परत सिंगलसाठी एकच धाव. फुल स्कोर झाला ते 43. पुढच्या इनिंगचा समाचार आता योगेश दादा घेतील. योगेश दादा या माईकवर.
लास्ट ओव्हर घेऊन नयन फेस करेल ते अनिल. अनिल आणि शांतनु दोघंही डाव सावरलेला आहे. चांगली पार्टनरशिप दोघांची जवळ जवळ. 43 धावा यांची चांगली पार्टनरशिप दोघांची. नयन लेफ्ट आर्म ओव्हर बघूया. चांगला बॉल, चांगली फिरकी भेटू बघूया. सिंगल. चांगली बॉलिंग नयन याची. चांगला लेग ब्रेक टाकत असताना अनिल यांना बॉल समजला जात नाही आहे. पुढील धावा झाले ते 44. अजूनही 5 चेंडू शेष असतील या ओव्हरमधले. लास्ट ओव्हर घेऊन येत असताना अनिल. नयन नयन टू अनिल बघूया. पुढील चेंडू नयनाचा. टाकल्या चेंडू फ्लाईट दिलेली आहे. चांगला स्विंग अँड मिस. डिक्लेअर. 45 धावा. चांगली बॉलिंग नाही याची. थोडा गचाचा शतरक्षण किपराचा. बघूया पुढील चेंडू नयनचा अनिलसाठी. टाकल्या चेंडू परत थोडा फ्लाईट असणार. चांगला आता ऑफ ब्रेक झालेला आहे बॉल. 2 धावा. थोडी फिल्डिंग कीपरकडून थोडी गचाला असताना जिथे जाणार होते आउट तिथे 2 धावा दिलेल्या आहेत. चांगली बॉलिंग नाही यांची. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही टाकत असताना. धावा जाते 47. अजूनही 3 बॉल बाकी असतील इनिंग मधले. बघूया नयन कमबॅक करतो का टीमसाठी. शांतनू ज्याने आतापर्यंत 4 षटकार मारलेले आहेत. बघूया आता काय करतोय. शेवटचे 3 चेंडू शेष असतील. पुढील चेंडू नयनचा शांतनूसाठी. पुढील चेंडू नयनचा. टाकला चेंडू. चांगला चेंडू. थोडी गचाची किपिंग होती पण तरी डॉट बॉल. चांगली बॉल टाकत असताना नयन आपल्या संघासाठी कमबॅक करत असताना. अजूनही एक एक पण चेंडू बॅट्समनला बीटच केले सगळे बॉल त्यांनी. बॅटीशी धावत नाही आले आतापर्यंत. बघूया अजून 2 चेंडू शेष असतील नयनाचे. चांगला परत चांगला. खूप चांगली बॉल टाकत असताना नयन. 5चे 5 बॉल बीट झाले आहेत प्लेयर. लास्ट बॉल आहे. लास्ट चेंडू असेल शेवटचा बॉल नयनचा शांतनूसाठी. टाकल्या चेंडू शांतनूचा. आता परत स्विंग करून अंगावर सिंगल येत असताना चांगला कमबॅक नयनाचा. फक्त ना फक्त 5 धावा दिल्या त्या ओव्हरमध्ये. खूप चांगला कमबॅक. फुल स्कोर झाला ते 48. 49 धावांचं आव्हान असेल ते आयदोल संघासमोर. नाही 2 धावांची पेनल्टी पण असेल. मग 47 जिंकायला असतील. नेहरू संघाला जिंकायला 47 पाहिजे असतील. 2 धावांची पेनल्टी होती म्हणून 2 धावा डिडक्ट केलेल्या आहेत स्कोरमधून आयदोल संघाचे. पुढील सामना असेल ते आजचा लास्टचा मॅच. तुर्बा ए आणि तलवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मंचावर यावे. तर पुढील
लास्ट राऊंडचा लास्ट मॅच असेल आजच्या दिवसाला. तर दोन्ही संघातले तलवली वर्सेस तुर्बा ए दोन्ही संघाचे कर्णधार स्टेज वया टॉससाठी. चांगली बॅटिंग शांतनू याची तब्बल 27 27 धावांची अफलातून खेळणी खेळत असताना संघासाठी. त्याच्याबरोबर अनिल यांनी 12 27 आणि अनिल 16 धावांची चांगली केली. बिन एक बाद धावा जात ते 47 जिंकायसाठी. 24 चेंडू 47 धावांचं आव्हान असेल ते निरू संघ 30+ संघासाठी. बघूया कसं चेस करतात ते. थोडा स्पीडअप करा, खूपच टाइम होत चालले. नेदूल 30+ संघ बॅट्समन पाठवा ना, खूप टाइम झाले. थोडा फास्ट केला प्लीज. फिल्डिंग लावलेली आहे दोन्ही संघांनी. पहिला बॉलर अमय. नेहरू संघाची बॅटिंग जोडी असेल ते विपुल आणि नॉन स्ट्राईकवर मिथुन आणि विपुल याची जोडी. बघूया 47 धावांचं आव्हान असेल. पुढील सामना तलवली वर्सेस तुर्बा हे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यावे. मॅच चालू करा. खूप time. दोन्ही संघ प्लीज आपल्या कर्णधार पाठवा टॉससाठी. तुर्बा आणि तलवली. पहिला बॉलर आपली बॉलिंग स्टार्ट करत असताना अमय. 24 चेंडू 47 धावांचं आव्हान असेल. स्ट्राईक आहेत ते मिथून आणि नॉन स्ट्राईक विपुल. बघूया पहिला चेंडू घेऊन अमय. टाकला चेंडू चांगला स्विंग करून दिला लेग साईडसाठी. बघूया 4 धावांसाठी. चांगली सुरुवात 30+ नेहरू संघाची. पुढील चेंडू अमयचा मिथूनसाठी. एक एक चेंडू संपता धावा जाते 4. बघूया पुढील चेंडू घेऊन अमय. टाकल्या चेंडू चांगला स्ट्रेट डाव केला. बघूया फिल्डर आहे शांतनु चांगली रनिंग कॅच घेत असताना. OUT आउट.
तर चला तरुणी संघ आपला कन्नडा पाठवा. टॉससाठी तुर्भ संघाचा कन्नडा आलेला आहे. तरुणी संघ आपला कॅप्टन पाठवा. चांगली रनिंग कॅच घेत असताना शांतनू चांगली बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली तर होती. आता फिल्डिंगमध्ये बी आपला योगदान देत टीमसाठी. आता नवीन बॅट्समॅन रॉकी. बघूया रॉकी कशी आता बॅटिंग करतोय. मिथूननी एक चौका मारला पण दुसरे चेंडू आउट झालेला आहे. दोन चेंडू नव्हते, धावा झाले ते चार, एक बाद चार. आता नवीन बॅट्समॅन आले आहेत ते रॉकी. तलवली संघ आपला कन्नडा पाठवा. तुर्भ संघाचा आलेला आहे. बघूया चांगली बॉलिंग अमयची. एक विकेट भेटल्यानं पुढील चेंडू अनिलचा रॉकीसाठी. शॉर्ट बॉल कट केलेला आहे. चांगली फिल्डिंग, क्विक सिंगल. तीन चेंडूच्या समाप्तीने धावा आहेत ते पाच. चांगली बॉलिंग आयुर्वेद संघाची अमयची. चांगला कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवर चौका आला तरी दोन बॉलवर एकच विकेट आणि एक रन आणि एक विकेट घेत असताना बघूया. आता प्रथमच स्ट्राईकवाले ते विपुल. बघूया कशी बॅटिंग करतोय. पुढील चेंडू अमय्याचा विपुलसाठी. टाकल्या चेंडू, शॉर्ट बॉल पुल केलेला आहे. परत बघूया चार धावांसाठी बॅक. परत चांगला चौकार. फुल स्कोर झाला ते 9 धावा. चांगली बॅटिंग विपुल याची. लास्ट बॉल घेऊन दोन बॉल आहेत. पुढील चेंडू विपुलसाठी. चांगला कट केलेला आहे. घोषणा क्षेत्रामध्ये बॉल गेलेला आहे. एक धाव. फुल स्कोर झाले ते 10 धावा. अजूनही एक चेंडू शेष असणार या ओव्हरमधले. अम्माईची चांगली बॉलिंग. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू. टाकल्या चेंडू, चांगला यॉर्कर लेन. एक धाव. बॅटकर होती. फुल स्कोर 11. आता पुढील सामना योग्य दादाच्या टॉस उडलेला आहे. तुर्बा वर्सेस तलवली. हेड्स इज कॉल अँड इट हेड्स. तलवली वन द टॉस. थोडा फास्ट केला वा. पुढील बॉलर असतील. बॉलरचं नाव, बॉलर्स नेम प्लीज. देवा. बघूया विपुल आणि रॉकीची जोडी नीरू संघाला विजयाचे पलीकडे नेते का का देवेंद्र थांबवतोय त्यांना. देवेंद्र आता प्रथमच फेस करतील त्यांना ते रॉकी. फुल स्कोर झाला ते 10 धावा एक ओव्हरच्या संपल्यानंतर. पहिला चेंडू रॉकीसाठी. बघूया अपील केलेले आहे. अंपायरवर प्रेशर टाकू नका. अंपायर देतील आपलं डिसिजन जे असेल ते. चांगली बॉलिंग देवेंद्र याची. बघूया. बघूया अंपायर डिसिजन. आउट. चांगली कॅच कीपर याची आणि चांगली अंपायरिंग पण. रॉकी बॅक टू द पवेलियन. चांगली बॉलिंग देवेंद्र याची. बघूया आता नेहरू संघात सेकंड डाऊनचा बॅट्समन कोण असेल.
संदीप. संघ जरा अडचणीत पडलेला आहे नेरुल्याचा. बघूया संदीप आपल्या संघाला विजयाच्या मार्गावर नेतोय का नाही. दुसरी ओव्हर घेऊन देवेंद्र. टाकल्या चेंडू सोडून दिलेला आहे. बघूया वाईट बॉल. फुल स्कोर जाते 12 धावा. बघूया कशी बॉलिंग करतोय संदीपला देवेंद्र. पुढील चेंडू आपल्या षटकातला. टाकल्या चेंडू देवेंद्रसाठी. टाकलेला चांगला ड्राईव्ह केलेला आहे समोरच्या. क्विक सिंगल. एक धाव तर झाले. बघूया दुसरा प्रयत्न होतोय का. घशाची फिल्डिंग. बघूया सर्कलमध्ये 2 धावा झालेल्या आहेत. चांगली रनिंग दोन्ही बॅट्समनची. जिथे एक धाव तिथे 2 धाव धावलेले आहेत. फुल स्कोर झाले ते 14. 29 रन्स रिक्वायर्ड. पुढील चेंडू ऑफ ब्रेक टाकलाय. बघूया चांगला चांगला कट. स्विंग अँड मिस. चांगली बॉल टाकत असतात देवेंद्र आपल्या टीमसाठी. अजूनही 29 धावाची गरज असेल जिंकण्यासाठी. या ओव्हरमधले 2 चेंडू शेष असतील. परत ऑफ ब्रेक चांगला ड्राईव्ह केलेला आहे. चांगली फिल्डिंग. एक धाव तर झालेली आहे. बघूया फक्त एकच धाव. फुल स्कोर झाले ते 19. अजून 28 धावाची गरज असेल जिंकण्यासाठी. 13 चेंडू 28 धावा. बघूया या चेंडूवर षटकार येतोय का. मॅच में कमबॅक होतोय का नेहरू संघाचा. पुढील चेंडू देवेंद्रचा. लेग ब्रेक टाकायचे कोशिश होते पण बघूया सोडून द्या बॅट्समनने वाईट बॉलसाठी. चांगला मिशन तर करतोय बॉलर पण थोडं लाईन देत मग खराबी होती. पुढील चेंडू देवेंद्रचा. शॉर्ट बॉल. शॉर्ट आर्म पुल केलाय. बघूया फिल्डर आहे. फिल्डर बॉल खाली. गुड कॅच. चांगली रनिंग कॅच घेत असताना फिल्डर. आणि चांगली बॉलिंग. या षटकात 2 विकेट घेतल्या असताना देवेंद्रने चांगला कमबॅक केला आपल्या संघासाठी. फुल स्कोर झाले ते 20 धावा. अजूनही 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावाची गरज असेल. आता नवीन बॅट्समॅन आले ते वैभव. नवीन ओव्हर घेत आपल्या संघासाठी तिसरी ओव्हर घेत असताना सूरज. बघूया 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना अजूनच आहे. बघूया कसा कमबॅक करतो नेहरू संघ. पुढील ओव्हर घेऊन सूरज. बघूया कशी बॉलिंग टाकतोय. त्यांना 12 बॉलात 27 धावा थांबवायच्या आहेत. पहिला चेंडू. टाकला चेंडू. चांगला बॉल. वाईट बॉल. 26 धावांची गरज असेल. 12 चेंडू 26 धावा. सुरजचा पुढे फ्लायटेड बॉल. चांगला ड्राईव्ह केलाय. बघू फिल्डर आहे.
चांगली कॅच. OUT आउट. संदीप बॅक टू द पवेलियन. आता जर नेहरू संघ अडचणीत पडत असताना अजून 11 चेंडू 26 धावांची गरज असते. बघूया कुठला बॅट्समन न्यू बॅट्समन कोण असेल. बघूया नेहरू संघाचा. न्यू बॅट्समन विकास सामना करतील ते सुरतचा. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. बघूया विकास कशी असे बॅटिंग करतो आता. न्यू बॅट्समन विकास सुरत समोर. बघूया सुरतचा पुढचा फ्लायटेड. तो फुल टॉस. OUT आउट. चकवा बॉल टाकलेला. लालच दिली होती आणि बॅट्समन ते लालच आउट झालेला आहे. बोल्ड. सूरजची चांगली बॉलिंग. बघूया सूरज ह्या टुर्नामेंटली पहिली हॅट्रिक घेतोय का. 2 चेंडू 2 गडी तर बाद केले. बघूया तिसरा बॅट्समन कॅप्टन सूरज. बघूया 10 चेंडू आणि अजून 26 धावांची गरज असेल. बघूया सूरज कशी बॅटिंग करून आपल्या संघाला जिंकवतोय. सूरज टू सूरज असा बॅटर समोर असेल. बघूया हॅट्रिक बॉल काय करतोय सूरज. ऑन हॅट्रिक सूरज टू सूरज. टाकल्या चेंडू परत फ्लायटेड. चांगला ड्राईव्ह केलाय एक धावासाठी. चांगली फिल्डिंग. एक धाव तर झाले. बघूया एकच धाव समाप्ती मानलेली आहे. चांगली बॉलिंग सूरज फक्त ना फक्त 2 धाव दिल्यात आतापर्यंत 3 चेंडू समाप्तीनंतर. बघूया पुढील चेंडू सूरजचा वैभवसाठी. टाकल्या चेंडू परत फ्लाईट दिलाय. चांगला वर मारलेला आहे. बघूया फिल्डरच्या वरून ड्रॉप. एक धाव. दुसऱ्या धावाचा 2 धावा धावल्यात. फुल स्कोर झाला ते 23. पुढील चेंडू परत चांगला ड्राईव्ह केलाय. चांगला षटका आणि 6 धावांसाठी गचाची फिल्डिंग. जिथे आउट होतात 6 धावा दिलेले आहेत फिल्डर यांनी. सूरज असा चांगली बॉलिंग होती. तिसरा विकेट भेटू शकत होता पण फिल्डरचे मुलं 6 धावा भेटलेले आहेत. आता फुल स्कोर झाला ते 29. 30 धावा माफ करा. 30 धावा झाल्यात. पुढील चेंडू परत स्विंग करून दिलेला आहे. बघूया ओव्हरहेड वायरला लागलेला आहे. नक्कीच फिल्डरच्या वर कॅच होते पण जाऊ द्या. 2 धावा झाले आहेत. धावा ओव्हर झाले. एक मिनिट एक मिनिट. काय 15 धावांची गरज असेल. 15 रिक्वायर्ड फ्रॉम द लास्ट ओव्हर. फुल स्कोर झाला ते 32. चांगली बॉलिंग सूरजाची. कमबॅक करून टाकण्यात शतक होता पण एक चुकीचा फिल्डिंग बोलर 6 गेलेला होता पण जाऊ द्या. बघूया ज्यांनी या मॅचमध्ये 4 षटकार उत्कृष्ट षटकार मारलेल्या बॅट्समन शांतनू आलेले आहेत. बघूया आपल्या संघाला विजयाच्या मार्गावर येतोय का. आता 7 चेंडू 15 धावा. 15 धावा 7 चेंडू. फेस करते कॅप्टन सूरज.
निखिल दादा यांचा हार्दिक स्वागत असेल 30+ शिरोन संघाचे कमिटीकडून. ऐरोली 30+ वर्सेस नेरूल 30+. चांगला सामना. 6 चेंडू 15 धावा, 15 धावा, 6 चेंडू. फेस करतील ते सूरज टू शांतनू. बघूया कोण आपल्या टीमला विजयाच्या मार्गावर येतोय. पहिला चेंडू घेऊन शांतनू सूरजसाठी. कॅप्टन सूरज. पहिला चेंडू सूरजसाठी. चांगला बॉल आणि चांगला स्क्वेअर कट. पण घोषणदेश येतं. एकच धाव. 5 चेंडू 14 धावा. 14 धावा 5 चेंडू. सूरज तो शांतनू. बघूया कोण हे मॅच जिंकतोय. शांतनूचा दुसरा चेंडू. चांगला साइड ऍक्शन. चांगला हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलेला आहे. बघूया सूरज आहे. एक धाव तर पळून काढलेली आहे. फक्त एकच धाव. आता 4 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा 4 चेंडू. 4 चेंडू 2 षटकार. बघूया वैभव ज्याने मागच्या ओव्हरमध्ये एक चांगला षटकार मारला होता एक्स्ट्रा कव्हर्स मधून. बघूया शांतनूचा साइड ऍक्शन. टाकला चेंडू. चांगला पद उडवलेला आहे. सेम फटका. 6 धावांसाठी क्लासिकल. चांगली बॅटिंग वैभव्याची. जे 2 षटकामध्ये ते एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये उडवलेले होते. आता 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. चांगली बॅटिंग करत असतं वैभव. वैभवची कॅच सोडली होती आणि वैभव आता नेरूल संघ विजयाच्या मार्गावर नेत असताना. बघूया शांतनू कसा कमबॅक करतोय. पुढील चेंडू शांतनूचा वैभवसाठी. डाऊन द लेग स्विंग करून दिलेला आहे. बघूया फिल्डर तर आहे. कॅच ड्रॉप. कॅच घ्यायची होती. कॅचेस विन द मॅचेस. पण झेल ड्रॉप झालेला आहे. आता 2 चेंडू 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. जर ही कॅच पकडली असते तर सामना चित्त बदलला होता. पण 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. बघूया वैभव का शांतनू कोण जिंकवते मॅच आपल्या संघासाठी. 2 चेंडू 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. वैभवाची चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी जीवतो मेहनत करत असताना. आता पण वैभव. पुढील चेंडू शांतनूचा वैभवसाठी. 2 चेंडू 5 धावांची गरज. चांगला कॅच तर उडालेला आहे. बघूया OUT आउट. सूरजनी चांगला झेल पकडत असताना वैभव बॅक टू द बॉल. आता 1 चेंडू 5 धावा. षटकारच मारावा लागेल. बघूया कुठला बॅट्समन येईल जो गोल्डन 6 मारेल. चांगली बॉलिंग शांतनूची. 2 धावाची पेनल्टी असून पण चांगली बॉलिंग करत असताना ऐरोली संघ. आता 1 चेंडू 5 धावा. षटकार मारणारा बॅट्समन पाहिजे आता. बॅट्समन पाठवा. नवीन बॅट्समन हेमंत. बघूया चमत्कार करतोय का. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार मारा लागेल. षटकार. जर तुम्हाला मॅच जिंकवायचं 6 मारा लागेल. हेमंत तू शांतनू. बघूया गोल्डन 6 मारून आपल्या संघाला मॅच जिंकवतोय का. शांतनू डॉट बॉल टाकून आपल्या संघाला मॅच जिंकवतोय.
बघूया कुठला खेळाडू प्रेशर हँडल करतो या सिच्युएशन मध्ये. लास्ट बॉल. टाकल्या चेंडू पर स्विंग केलेला आहे. बघूया 6 धावांसाठी गोल्डन सिक्स मारत असताना हेमंत. मी बोललो सिक्स मारणारा बॅट्समन पाठवा. खूप चांगली बॅटिंग. गोल्डन सिक्स मारत असताना हेमंत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. हार्ड लक आयुर्वेद संघ, तुम्ही खूप चांगला खेळले आणि कॉंग्रॅच्युलेशन नेरुल संघ. जिथे एक चेंडू मध्ये 5 धावाची गरज तिथे 6 मारला हेमंत यांनी. खूप चांगली बॅटिंग हेमंत याची. हॅलो हॅलो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने एक चेंडू मध्ये 5 धावा काढून आपल्या संघाला जिंकवलं हेमंत. या तुम्ही. योगेश दादा तुमच्या हातातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या. 8 लाख आयरोले 30+ संघ. हेमंत 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 दीपेश दीपेश बोलतो आपला. त्यांची योगेश दादा